नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान समज गैरसमज. मी मुद्दामून ऑटोफिल नाव घेतलेलं नाहीये. तर मला एवढंच सांगायचं आहे की वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान समज गैरसमज या भागामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे. तर वॉटर कंडिशनरला मेंटेनन्स खर्च काय येत नाही, त्याला देखभाल काय करावी लागत नाही, आणि पाण्याची ट्रीटमेंट म्हटलं की देखभाल खर्च नाही, हे कसं काय. आम्ही आतापर्यंत जे काय बघितलंय त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही वॉटर ट्रीटमेंटला हा मेंटेनन्स खर्च आला पाहिजे, काहीतरी निघालं पाहिजे, काहीतरी आलं पाहिजे, मेंटेनन्स खर्च तर आलाच पाहिजे. तर या सगळ्याला पूर्णपणे वेगळं करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे वॉटर कंडिशनर. तर असं का होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. व्हिडिओ छोट्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी कसं आहे की एवढ्या वर्षाचं काम आहे, थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. पण पूर्णपणे बघा, ज्यांना पूर्णपणे बघायचं आहे त्यांना खूप चांगली माहिती मिळेल. तर वॉटर कंडिशनरला मेंटेनन्स काय येत नाही याचं कारण नंबर 1 की वॉटर कंडिशनरमध्ये कुठल्याही प्रकारे फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर होत नाही. म्हणजे त्याच्यामधला जो पाईप असतो त्या मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनरमध्ये पाईप हा रिकामा असतो. त्यामुळे जे काही मॅग्नेट्स, कॉईल, ट्रान्सफॉर्मर जे काही केलंय, सिग्नल तयार केलाय, वेव्स तयार केलाय, तो विषय आपण वेगळा विचार करू. पण त्याच्यामध्ये पाण्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. आता आतापर्यंत आपण काय बघितलं की जेव्हा जेव्हा कुठली वॉटर ट्रीटमेंट असते, मग आरो मेम्ब्रेन असो, रेझिन सॉफ्टनर असो, सँड फिल्टर असो, मेश फिल्टर असो, एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तुमच्या पाण्याचा आणि मीडियाचा कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे तुम्ही असं कधी ऐकलंय का की सँड फिल्टरमध्ये रेती जी आहे ती बाजूला लावलेली आहे आणि पाणी आतमधून निघून जातं? होऊ शकत नाही. रेझिन सॉफ्टनरमध्ये पण होऊ शकत नाही. आरो फिल्टर, कार्बन फिल्टर, तुमचा इव्हन युव्ही लाईटमध्ये पण ती ट्यूब जी आहे ती पाण्यामध्ये बुडवावी लागते. पण वॉटर कंडिशनर मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक असं तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये पाण्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर होत नाही. आणि फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर म्हणजे प्रत्यक्ष संपर्क, की हे दोन्ही वॉटर कंडिशनरचे पाईप हे रिकामे असतात आणि ते रिकामे असल्यामुळे त्याच्यामधनं तुमचं जे पाणी पास होतं त्याच्या इनपुटमध्ये ते क्षार जिवंत असतात, आउटपुटमध्ये ते निष्क्रिय झालेले असतात, पण पाण्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. आणि पाण्याशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे तुमचा मेंटेनन्स देखभाल खर्च हा येत नाही. हा एक मुद्दा झाला. आता तुम्ही म्हणाल की जे काही ज्यांना थोडीफार वॉटर कंडिशनर बद्दल अधिक माहिती आहे ते म्हणतील सर कॅटलॅटिक वॉटर कंडिशनरमध्ये मात्र बुडलेलं असतं. तर खरी गोष्ट आहे, कॅटलॅटिक वॉटर कंडिशनरमध्ये एक धातूची नळी असते की जी नळी त्याच्यामधनं पाणी पास होतं आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतं, आणि म्हणून तो वॉटर कंडिशनर प्रकार आम्ही आमच्या याच्यामध्ये घेतलेला नाहीये. पण त्याच्यामध्ये पण मेंटेनन्स खूप कमी आहे की जवळजवळ नाहीये. याचं कारण ते मटेरियल जे आहे ते सॅक्रिफाईस होत नाही. म्हणजे त्या धातूच्या नळीतला काही भाग हा विरघळतो वगैरे असं अजिबात होत नाही. त्याच्यामध्ये रिडॉक्स